येताव ग आई तुझ्या सेवेला, साडी चोलीचा मान तुला खास, साडी चोलीचा मान तुला खास. आई तुझा भक्त गो तुझ्या भेटीला येतोय आज. आई तुझा भक्त ग तुझ्या भेटीला येतोय आज. आई तुझा भक्त गो तुझ्या भेटीला येतोय आज. आई तुझा भक्त गो तुझ्या भेटीला येतोय आज. कसे आहेत मित्रांनो, मजेत ना. आपल्या देवाचा गड देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा देवगड जामसंडे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, नवरात्रीची आता 9 दिवस कंटिन्यू आपण जागृत नवदुर्गा म्हणजे देवगड तालुक्यातील जागृत नवदुर्गा दर्शन आपण दाखवलं. त्यामध्ये आपण आज आलो आहोत. 7वा दिवस आहे आणि 7वी माळी आहे. आणि आज आपण जामसंडे गावच्या दिरबादेवीकडे आलो आणि ह्या ठिकाणी आपण आजचा मान 7वा मान आपण आई दिरबादेवी जामसंडे या देवीला दिलेला आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी नवस केले तर पावतात आणि नवसाला हाकेला जाणारी अशी जागृत ग्रामदेवता म्हणून ओळख आहे. आणि आज आपण याच देवीच्या दर्शनासाठी आलो. चला जाऊया थेट मंदिरामध्ये आणि नक्की कॉमेंट करून सांगा की तुमची ग्रामदेवता आहे की कुलदेवता आहे. त्याचबरोबर आंब्याच्या सीझनला आंब्याचे गाडी जातात, ते देवीला हाक मारल्याशिवाय पुढे जात नाही, कुठचाच प्रवास करत नाही. तर सहलीमधले पर्यटक येतात, त्या शाळकरी मुलं येतात, तेही पण दिरबाचे पहिला नतमस्तक वाटून जातात. त्याचबरोबर गाभीत बांधव आहेत जे मच्छीमार बोटीसाठी आपल्या दर्यासागरामध्ये जातात, तेही या ठिकाणी देवीला हाक मारूनच पुढे जातात. आणि ह्याच आपण देवीला आज भेटणार आहोत. चला. तर मित्रांनो, आपण आज आलो दिरबादेवी मंदिरामध्ये. चला आईचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो, आपण आता दिरबादेवी मंदिरमध्ये आलो आणि सुंदर असं मंदिर आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. आणि कळस पण आज मस्त की सुंदर दिसतोय. चला थेट आज जाऊया. श्री दिरबादेवी प्रसन्ना. सर्व मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तर या मंत्राने आपण डायरेक्ट आतमध्ये प्रवेश करू. चला. आणि आता मित्रांनो गर्दी पण आहेच. तर मित्रांनो, आपण आज झालो दिरबादेवी मंदिरामध्ये आणि आजचा रंग आहे केशरी. आणि आज 7वा दिवसाचा मान आपण दिरबादेवीला दिलेला आहे आणि 7वी माळ आज आहे. तर दिरबादेवीचं दर्शन घ्या तुम्ही आणि नक्की सांगा तुमची ग्रामदेवता की कुलदेवता ती. चला. तर मित्रांनो, आपण आज दिरबादेवी मंदिरामध्ये आलो आहोत आणि आजचा रंग आहे केशरी. गारानं बघ याच्यात रेकॉर्ड मध्ये शूटिंग बघतो हा ना. तर मित्रांनो, आपण आता दिरबादेवी मंदिरामध्ये आलो आहोत आणि आता प्रवेश करूया आपण आतमध्ये गाभाऱ्यामध्ये. आणि आज भक्तांची गर्दी खूप आहे कारण आज 7वी माळ आहे आणि 7वा दिवस आहे आजचा नवरात्रीचा. चला आपण आता आज जाऊया आणि दिरबादेवीचं दर्शन घेऊ. पुन्हा
मित्रांनो ह्या ठिकाणी दीर्घ दिवस बघा घट बसवलेला आहे आणि आजचं 7वी माळ आहे आणि रुजवान पण आलेलं आहे बघू शकता आणि त्याच्यात बाजूला आपली देवी आहे दीर्घादेवी. मोबाईल शूटिंग करत बघा दिरबरीमध्ये नवीन दिरबरीमध्ये लेकरू मोड तीन जोडी मला लेकरू दिरबरीमध्ये सगळ्या मोड म्हणले मोड म्हणले दिरबरीमध्ये काय तलावाप्रमाणे काय दिरबरीमध्ये येत आणि दर्शन येत आणि काय तलावर ओटी बदलत आहे पण लेकराला ओटी बदलली दिरबरीमध्ये पाहून करून घे लेकराच्या मागे कुटुंबाच्या मागे आहे क्रेज पडे लावून ठेवला बायवडी वाईट नोकरी असं धंदा असं व्यवसाय असा दिवस बरोबर तिथे सगळं पुरावे असतं राईट रुपये होती त्या लेकराच्या मनाच्या कुटुंबाच्या मना इच्छा म्हणून काम ना काय मावली का असं सगळं पुरे होती आहे दिरबरीमध्ये लेकरुवात तिच्या दरबारात दिलेला दिरबरीमध्ये आणि काय 7व्या माळ्याची लेकराला ओटी भरला वाहन भरलेल्या भेटीच्या दिवस पावन करून संपूर्ण कुटुंबाचे राखा रोखले सामर्थ्य प्रदर्शन करा. सगळीकडे जाऊन पैसे द्यायचे फोन केला आज बाबत फक्त उद्या भरा होती आवडीने काय काय तिकडे होता मिळाला तो काय पिशवी ठेवून देतो मोबाईल समीर करी की नाही तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही नवरात्रीमध्ये जो घट बसवला जातो तो वेगळ्या पद्धतीमध्ये खाली कलश असतो वर परत ती ओटी वगैरे ठेवली जाते बघा नारळ वगैरे आहे व्यवस्थित त्याला फुलांनी सजवलं जातं आणि रुजवान आहे तेही रुजवान या ठिकाणी आलेलं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी देवीचं आजचं रूप बघा तुम्हाला समोरून दाखवतो आता मी बाळकृष्ण घाडे दिरबारी माया मोली लेकरू आमच्याकडे मायावरच नाही आले म्हणतात त्याप्रमाणे लेकरू तलाव फिरवून लेकरू दरबार दिले ओटी भरली पाहून करून घे त्या लेकराच्या मागे त्या कुटुंबाच्या मागे इकडेच पडून गावून ठेवला बायवडी घालून ठेव त्याचं नोकरी असं धंदो असं व्यवसाय असं झालं बरबाद होती. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडलेच नक्की एक लाईक करा चॅनल नवीन असतात नक्की सबस्क्राईब करा बाजू बेल आयकॉन दाबा नोटिफिकेशन ऑल करायला विसरू नका आणि असेच आपल्या देवगड तालुक्यातील जागृत नवदुर्गा दर्शन आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत राहू आणि उद्या बघूया 8वा मान कोणत्या देवीला असेल तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. चला.